नमस्कार, महासत्तामध्ये आपलं स्वागत। खरं तर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळेच सध्या सर्वत्र देशभरामध्ये देखील जे महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। खरं तर पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काहीच दिवसात भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले आणि त्या अंतर्गत पाकिस्तानातील जे काही दहशतवादी अड्डे होते त्या ठिकाणी हवाई हल्ले केले आणि शेकडो दहशतवाद्यांना ठार केलं। त्यानंतर पाकिस्तानने देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ड्रोनचे हल्ले केले। मात्र मागच्या 2 दिवसामध्ये भारताने देखील पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन असतील किंवा क्षेपणास्त्र असतील यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यामुळे सध्या भारताकडून प्रत्युत्तर देण्यात येते पाकिस्तानच्या ज्या हमल्यांना आणि पाकिस्तानातील शहरांवर देखील भारताकडून जे काही हल्ले केले जात आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील सध्या आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये आहोत। कोल्हापूरच्या करवीर निवास आणि अंबाबाई मंदिरामध्ये सध्या जी काही परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी आलोय आणि याच ठिकाणी आपण बघू शकतो की सुट्ट्यांचे दिवस आहेत त्यामुळेच गर्दीचं प्रमाण मोठं आहे। सध्या अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये देखील ही जी रांग आहे दर्शनासाठी आपण बघतोय या ठिकाणी मागच्या काही दिवसात गर्दी देखील वाढल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील गर्दीचं योग्य असं नियोजन केलंय। मात्र भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती सध्या जी आहे त्या पार्श्वभूमीवर देखील मंदिराकडून योग्य अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। जे काही गर्दी आहे त्या गर्दीला योग्य प्रकारे व्यवस्था करण्यासाठी पोलिसांचे असू देत किंवा जे काही देवस्थान समितीचे जे कर्मचारी असतील त्यांच्याकडून सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे। जे अंबाबाई देवी मंदिराचे जे काही प्रवेशद्वार आहेत त्या प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांची संख्या आहे ती व्यवस्थित ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येक दरवाजावर 3 पोलीस असतात। सहसा या पोलिसांकडून प्रत्येक भाविकाची चौकशी केली जाते, कोण आहे कशा पद्धतीने आहे ते बघितलं जातं। त्याचबरोबर बॅग चेकिंगची मशीन देखील मंदिर प्रवेशद्वारावरती ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे जे काही भाविक येतात प्रत्येकाचं चेकिंग करूनच या ठिकाणी सोडलं जातं आणि मागच्या काही दिवसात सुट्ट्यांच्या अनुषंगाने जी गर्दी वाढली आहे त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांची जी काही व्यवस्था आहे ती चोख ठेवण्यात आलेली आहे। सध्या जी महाराष्ट्रातील असू देत किंवा भारतातील प्रमुख देवस्थान मंदिरं आहेत त्या प्रत्येक ठिकाणीच पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काही ठिकाणी हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। मात्र कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये देखील तशा पद्धतीने मंदिराकडून योग्य व्यवस्था ठेवण्यात आली असली तरी दर्शनासाठी कोणतीही बाधा नाही आहे। व्यवस्थित पद्धतीने भाविकांना दर्शन घेता येईल अशी व्यवस्था देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या तरी अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांना दर्शन घेण्यासाठी कोणताही त्रास होताना दिसत नाहीये। महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।